गुड मॉर्निंग सगळ्यांना। आता आपण हिंदी व्याकरण संज्ञा और संज्ञा के प्रकार तुम्हाला मराठीसाठी पण उपयोगी होईल आणि हिंदीसाठी पण उपयोगी होईल। हा, तुम्हाला जर पूर्ण व्याकरणाची बॅच पाहिजे असेल तर ऍप डाउनलोड करा, पीएस अकॅडमी। फक्त 150 रुपयामध्ये तुम्हाला इथे ऍप उपलब्ध आहे। काही अडचण असेल तर इथे मोबाईल नंबर पण दिलेला आहे। आता मराठी आणि हिंदी दोघांसाठी कसं उपयोगी होईल हे मी तुम्हाला सांगतो। संज्ञा और संज्ञा के प्रकार म्हणजे आपण काय म्हणतो, नाम व नामाचे प्रकार। बघा, दोघांसाठी उपयोगी, काळजीपूर्वक बघा आणि फक्त समजून घेण्यावर भर द्या, पाठांतर कुठेही काही करू नका। आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा। बघा, आता संज्ञा और संज्ञा के प्रकार आता तुम्ही मराठीमध्ये अभ्यासले असतील तरी पण काही विद्यार्थ्यांचा काय होतो, इथे गोंधळ होतो। काय होतो? गोंधळ होतो। आता हिंदीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात, मराठीमध्ये पण उपयोगी। आता व्यक्तिवाचक, आता फक्त मी तुम्हाला मराठीमध्ये सांगण्याचा, कुठलंही कौशल्य शिकण्याआधी ते मातृभाषेत मांडा, याचा फायदा काय होतो हे तुम्हाला पण समजेल आणि इंग्रजी मीडियमच्या शिक्षकांना पण सांगा, कारण ते काय करतात, जोडत नाही मातृभाषा। बघा, व्यक्तिवाचक म्हणजे काय म्हणतो आपण, व्यक्तिवाचक याला विशेष नाम म्हणतो। मराठीमध्ये काय म्हणतो, व्यक्तिवाचकला विशेष नाम म्हणतो। जातीवाचकला काय म्हणतो, बघा, जातीवाचकला काय म्हणतो आपण, सामान्य नाम म्हणतो। काय म्हणतो, जातीवाचकला सामान्य नाम, आणि बाकी भावनावाचक, द्रव्यवाचक, समूहवाचक हे जसं तसं आहे। बघा, म्हणजे एक शिक्षक म्हणून तुम्हाला एवढं सांगतो का, मुलांना पण व्याकरण शिकवायचं असेल किंवा एखादं कौशल्य शिकवायचं असेल, डायरेक्ट त्याच भाषेत सांगण्यापेक्षा जी भाषा विद्यार्थ्यांच्या अवगत असेल, चांगल्या पद्धतीने समजत असेल त्या भाषेमध्ये सांगा। आता संज्ञा और संज्ञा के प्रकार, पहिला आहे व्यक्तिवाचक, दुसरा आहे जातीवाचक, तिसरं लगेच त्याच्यानंतर भावनावाचक, द्रव्यवाचक आणि समूहवाचक। बघा, आता व्यक्तिवाचक म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपल्याला विशेष नाम असतं। व्यक्तिवाचक म्हणजे विशेष नाम, उदाहरणार्थ राम, दिल्ली। जातीवाचक म्हणजे काय, फक्त जात कळते, म्हणजे लडका, लडकी, गाय, बैल वगैरे आहे। भावनावाचक मध्ये प्रेम, दुःख। द्रव्यवाचक मध्ये सोना, जल। आणि समूहवाचक मध्ये सेना, वर्ग, टोली। आता याची आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत आणि काळजीपूर्वक एक एक मुद्दा मी तुम्हाला समजून देईल। व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि व्हिडिओची क्वालिटी जर तुम्हाला चांगलं दिसत नसेल तर युट्यूबला सेटिंग असते, तिथून व्हिडिओची क्वालिटी तुम्ही वाढून घ्या, म्हणजे व्हिडिओ एकदम स्पष्ट दिसेल। बघा, आता व्यक्तिवाचक संज्ञा काय म्हणते, बघा, व्यक्तिवाचक आपण याला काय म्हणतो, विशेष नाम। मराठीमध्ये अर्थ कधी पण लावून घेत जा, काय म्हणतो आपण, विशेष नाम। आता आपण विशेष नाम बघणार आहोत। बघा, हे जे लहान मुलं असतील त्यांना पण फायदेशीर आहे। विशेष नाम काय बघणार आहोत, व्यक्तिवाचकला मराठीमध्ये काय म्हणतात, विशेष नाम म्हणतात। आता विशेष नाम आणि हिंदीमध्ये व्यक्तिवाचक। बघा, आता परिभाषा, जिस संज्ञा से किसी विशेष व्यक्ति, स्थान, वस्तु, नदी या पर्वत, देश या संस्था का नाम का बोध होता है उसे व्यक्तिवाचक संज्ञा कहते हैं। म्हणजे ज्यामधून व्यक्तीचा, त्या स्थानाचा, वस्तूचा, नदीचा म्हणजे फक्त नदी नाही, कोणत्या नदीचा बोध होतो, बरोबर आहे का नाही। पर्वत, कोणता पर्वत आहे म्हणजे या पर्वताचा बोध होतो, याला काय म्हटलं जातं, व्यक्तिवाचक संज्ञा असं म्हटलं जातं। काही तुम्हाला उदाहरणं दिलेली, ती उदाहरणं एकदा समजून दिली तर आयुष्यात कधीच गोंधळ तुम्ही घालणार नाही। उदाहरण दिले, बघा, राम विद्यालय जाता है। बघा, राम विद्यालय जाता है, मराठीमध्ये काय, राम शाळेत जातो, दुसरा काय होणार बदल। आता राम विद्यालय जाता है म्हणजे मग तुम्हाला जर प्रश्न विचारला तर राम काय व्यक्तिवाचक आहे, विशेष नाम आहे का नाही। राम, कोण चाललं शाळेत, राम, आपण म्हणू का सोम्या गोम्या, तर अजिबात नाही, रामच चाललेला आहे। त्याच्यानंतर सीता पुस्तक पढ़ती है, पुस्तक कौन पढ़ रही है, सीता। सीता पुस्तक पढ़ रही, मग सीता पुस्तक, मग आपण गीता म्हणू का, तर सीता म्हणजे काय झालं, विशेष नाम, व्यक्तिवाचक। दिल्ली भारत की राजधानी है, भारताची राजधानी काय, दिल्ली, काय झालं, विशेष नाम, व्यक्तिवाचक। गंगा पवित्र नदी आहे, बघा, गंगा क्या आहे, पवित्र नदी आहे। बघा, आता गंगा पवित्र नदी आहे, आता तुम्हाला कळालं ना। आता मी जर म्हटलो गंगा ही पवित्र नदी आहे, आता तुम्हाला यमुना आठवली का, तर अजिबात नाही। काय आठवली, गंगाच नदी तुमच्या डोळ्यासमोर आली, म्हणजे याचा अर्थ काय झाला, विशेष बोध तुम्हाला झाला, म्हणजे व्यक्तिवाचक आहे। हिमालय भारत का पर्वत आहे, बघा, हिमालय कोणचा सांगितलं, पर्वत जर म्हटलं असतं तर जातीवाचक झालं असतं, नदी म्हटलं असतं तर जातीवाचक झालं असतं, म्हणजे सामान्य नाम झालं असतं। पण हिमालय म्हटल्यामुळे काय झालं, आता ते व्यक्तिवाचक विशेष नाम झालं। भारत हमारा देश है, भारत हमारा देश म्हणजे काय झालं, व्यक्तिवाचक। ताजमहल विश्व में प्रसिद्ध स्मारक है, बघा, ताजमहल विश्व में प्रसिद्ध स्मारक आहे, म्हणजे तुम्हाला आता विशेष बोध झाला का नाही, व्यक्तिवाचक संज्ञा झाली का नाही।
आता अजून इथे काही उदाहरणं दिलेले, ते उदाहरणं पण तुम्हाला समजून देतो, म्हणजे जेणेकरून तुमचा हा टॉपिक क्लिअर होईल आणि बाकीचे टॉपिक आपण बघणार आहोत. व्यक्तिवाचक संज्ञा विशेष नाम का बोध बघा. व्यक्ती सीता, आता व्यक्तिवाचक मध्ये काय येणार बघा, राम सीता मोहन. बघा राम सीता मोहन, गीता, जयश्री, जे काय असेल, सुवर्णा, जे पण असतील, जे पण नाव असतील, पंकज असेल, जे पण नाव असेल त्याला काय म्हणू, व्यक्तिवाचक. स्थान मध्ये काय, दिल्ली मुंबई पुणे, तुमच्या गावाचं नाव असेल, बरोबर आहे का नाही, याला स्थान. देश काय आहे, देश मध्ये भारत, नेपाळ, चीन, श्रीलंका देश. नदी गंगा, जमुना, सरस्वती, हा, रुक्साना, फरजाना, रिबाना, ज्या पण नद्या असतील पाकिस्तानच्या राहू शकतात, मग त्यांना काय होईल, नद्या होतील. पर्वत कोणता, हिमालय, आरावली, आपण कळसुबाई म्हणतो, कळसुबाई शिखर, बरोबर आहे ना. आता कळसुबाई महाराष्ट्रातील उंच शिखर आहे, मग कळसुबाई काय आहे, विशेष नाम झालं ना, व्यक्तिवाचक झालं. म्हणजे त्या पद्धतीने वाक्य, राम दिल्ली में रहता है, राम कुठे असतो रे, आपण जर विचारलं राम कुठे असतो, काय उत्तर देतील, दिल्लीमध्ये. म्हणजे तुम्हाला बोध कळाला का नाही, म्हणजे विशेष कळालं का नाही, तर राम कुठे असतो, दिल्लीमध्ये असतो, विषय संपला. व्यक्तिवाचक म्हणजे विशेष नाम आता तुमचं क्लिअर झालेलं आहे. आता आपण जातीवाचक बघणार आहोत, म्हणजे त्याला आपण सामान्य नाम म्हणतो बघा. जातीवाचक मराठीमध्ये याला काय म्हटलं जातं, पहिले मराठीमध्ये काय म्हटलं जातं, याला सामान्य नाम म्हटलं जातं, आणि मग हिंदीचा आपण विचार करू, त्याला जातीवाचक म्हटलं जातं. आता आपण विशेष नामामध्ये काय बघितलं, विशेष नामामध्ये असं तुम्ही बघितलं का त्याला बोध होत होता, बरोबर आहे का नाही, का त्या व्यक्तीचा, थळाचा बोध होत होता, म्हणजे डायरेक्ट कळत होतं. पण जातीवाचक मध्ये फक्त जात कळते, काय कळते, जात कळते, पण कोण आहे असं कळत नाही. बघा, जिस संज्ञा, काही व्याख्या दिलेली सोपी तुम्हाला, जिस संज्ञा शब्द से किसी व्यक्ति, वस्तु, स्थान या प्राणी की पूरी जाती वर्ग का बोध होता है. काय म्हटलंय, स्थान का पूरी जाती का. आता स्थान का म्हणजे काय, पुरी जाती का, म्हणजे आता जर तुम्हाला उदाहरण दिलं, जयश्री शाळेत गेली, काय दिली, शाळेत गेली, पण आता कोणत्या शाळेत गेली हे स्थान दिसेल का इथे, तर अजिबात दिसणार नाही. फक्त कुठे गेली, शाळेत, म्हणजे शाळा ही स्थान दिसेल, पण कोणत्या शाळेत म्हटल्यावर, मालेगावच्या, चाळीसगावच्या, धुळ्याच्या, नाशिकच्या, हे कळणार आहे का, तर अजिबात कळणार नाही. म्हणजे याला जातीवाचक म्हटलं जातं, सामान्य नाम म्हटलं जातं. बघा, आता तुम्हाला काही उदाहरण दिलेले आहेत, कारण उदाहरण दिल्यावर चांगल्या चांगल्याला समजून जातं. आपण म्हणतो उदाहरण दाखले द्या, म्हणून उदाहरण दाखले द्यावे लागतात. उदाहरण, लड़का मैदान में खेल रहा है, लड़का मैदान में खेल रहा है. आता लड़का मैदान में खेल रहा है, लड़का काय झाली, एक जात झाली, कुठला लड़का, सोम्या गोम्या काही म्हटलेलंच नाही ना, म्हणजे लड़का मैदान में खेल रहा है म्हणजे काय झालं, जातीवाचक झालं. गाय घास खाती है, गाय घास खातीये. आता तुम्ही म्हणणार सर गाय कोणती, काळी, निळी, पिवळी, काय असेल ती गाय, माहित पडलं का तुम्हाला. पण जर तुम्हाला म्हणा काळी गाय, काळी गाय घास खाते, काळी गाय घासते म्हणजे काय झालं, ते विशेष नाम, त्याला व्यक्तिवाचक म्हणू. पण गाय घास खाते, पण कोणती गाय माहित पडालं का तुम्हाला, तर अजिबात नाही. गाय. शिक्षक विद्यार्थी को पढ़ाते हैं, शिक्षक विद्यार्थी को पढ़ाते. आता शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो, आपण मराठीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो, अरे पण कोणता शिकवतो माहित आहे का, म्हणजे कळालं नाही, म्हणजे काय झालं, जातीवाचक. पक्षी आकाश में उडते हे, बघा पक्षी आकाश में उडते. मग आता तुम्ही म्हणणार सर कोणता पक्षी उडतो, आपण सहज म्हणणार ना, आकाशात पक्षी उडत होते. अरे बाबा, प्रश्न आला समजा तुम्हाला, आकाशात पक्षी उडत होते किंवा पक्षी आकाशात उडतात, असा प्रश्न आला, मग पक्षी काय झालं, जातीवाचक झालं, सामान्य नाम झालं. कोणता पक्षी आहे, कावळा, बगळा, काहीतरी आहे ना, काही आहे काहीतरी दिलेलं. पण जर तुम्हाला दिलं कावळा आकाशात उडतो, काय झालं, व्यक्तिवाचक, विशेष नाम झालं. पण इथे तसं नाही. नदी का पाणी स्वच्छ आहे, बघा त्यानंतर काय म्हटलंय, नदी का पाणी स्वच्छ आहे. अरे बाबा, पण कोणती नदी, नदीचं पाणी स्वच्छ आहे, पण कोणती नदी कळत नाही, फक्त आपल्याला जात कळाली, कोणती नदी काय कळाली, फक्त जात कळाली, नदीचं पाणी स्वच्छ आहे, पण नदी कळाली का कोणती, तर अजिबात नाही. फुल बगीचे में खिलते, फुल बगीचे में खिलते, अरे पण कोणती फुलं, गुलाब, मोगरा, जास्वंद काहीतरी असेल ना, आहे काहीतरी दिलेलं, तर अजिबात नाही, फक्त फुल दिलेले. यामुळे काय झालं, जातीवाचक सामान्य नाम झालेलं आहे. कुत्ता घर की रखवाली करताय, कुत्ता घर की रखवाली, अरे पण कोणता, कोणता माहित आहे का, तर अजिबात नाही, म्हणजे काय झालं, जातीवाचक. किसान खेत में काम करताय, अरे पण कोणता किसान काम करताय, त्याला काही नाम असेल ना, पण नाही दिलेलं, म्हणजे काय झालं, हे जातीवाचक झालं, त्याला आपण सामान्य नाम असं म्हटलं जातं. आता जातीवाचक संज्ञाके बघा, तुम्हाला शब्द दिलेले बघा, लडका, इथे दिलेले बघा, अजून तुम्ही म्हणणार सर कुठे, लडका, गाय, शिक्षक, पंछी,
हा, नदी, फूल, कुत्ता, किसान, हे काय झालं, जातीवाचक सामान्य नाम झालं. याच्यामध्ये काही सांगितलं नाही. हा, हमारे घर में काला कुत्ता है, कोणचा कुत्ता आहे, काला, मग काय होईल, ते जातीवाचक होईल का, तर अजिबात नाही, ते विशेष नाम होऊन जाईल, व्यक्तिवाचक होऊन जाईल. कळालं? एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला जातीवाचक पण समजून दिलं, कुठली अडचण तुम्हाला येणार नाही, एवढ्या सोप्या पद्धतीने मांडलं का मराठीमध्ये. म्हणून विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना इंग्रजी मीडियम वाल्या शिक्षकांनी पण एक लक्ष द्या, विद्यार्थ्यांना समजणं महत्वाचं आहे, किती शिकवतात याला किंमत नाही. बघा, त्याच्यानंतर आता भावनावाचक. आता आपण भावनावाचक कशाला म्हणणार, आता भावना म्हटलं तर आपल्याला थोडक्यात बोधून जातं, भावना म्हणजे काय, सुख दुःख एवढं तर आपल्याला कळतं. पण आता आपण काळजीपूर्वक आपण समजून घेऊ, जेणेकरून इथे पण तुम्ही गोंधळ करणार नाही. बघा, भावनावाचक संज्ञा, जिस संज्ञा में किसी भाव, बघा, जिस संज्ञा में किसी भाव, गुण, अवस्था या दशा का बोध होता है, उसे भावनावाचक संज्ञा कहते हैं. मराठीमध्ये पण याला भावनावाचकच म्हणतात. बघा, म्हणजे ज्यामधून भाव, गुण, अवस्था या दशा का बोध होत आहे, म्हणजे भावनावाचक म्हणजे आपल्याला भावना वाटतात, फक्त सुख दुःख, पण थोडी अजून पण वेगळा तिथे अभ्यास केला जातो, ते आपण बघणार आहोत. आता काळजीपूर्वक समजून घ्या, मराठीमध्ये पण भावनावाचक म्हणतात, काही टेन्शन घेऊ नका. उदाहरण, सच्चाई, काय एक भावना आहे, सच्चाई, सच्चाई पे राह पर, जय श्री सच्चाई की राहों पर चल रही है, चांगलं आहे. सुवर्णा सच्चाई की राहों पर चल रही है, सच्चाई क्या है, भावनावाचक आहे. मग तुम्हाला विचारलं सच्चाई क्या आहे, तर भावनावाचक. मित्रता, मित्रता भावना आहे ना, मित्रता काय आहे, भावना आहे. दुःख, बरोबर आहे का नाही. आता इकडे घेतो, इमानदारी, हा, हमारा कुत्ता ईमानदार है, हमारा कुत्ता ईमानदार है, किंवा हा, इमानदार काय झालं, इमानदारी काय झाली, भावना झाली. खुशी, भावना झाली, बरोबर आहे का नाही. मित्रता मी तुम्हाला सांगितलं, दुःख भावना, प्रेम भावना, क्रोध काय भावना, दयालु, दयालु, किसान बड़ा दयालु होता है, दयालु होता है, मग किसान दयालु, दयालु क्या है, भावनावाचक है. हा, बहादुरी, बहादुरी, हा, छत्रपती शिवराय बड़े बहादुर थे, बहादुर थे, बहादुर, बहादुरी, बरोबर आहे का नाही. काय आहे, भावना. ज्ञान, ज्ञान पण काय झालं, एक भावना आहे. कळालं? आता तुम्हाला काही उदाहरण दिलेले आहेत, ते उदाहरण तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल. उदाहरण, सच्चाई की हमेशा जीत होती, बघा काय दिलेले तुम्हाला, सच्चाई की हमेशा जीत होते. थोडं झूम करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगलं दिसेल. हा, परत तुम्ही म्हणणार सर आम्हाला दिसत नाही, बघा आता दिसेल पण चांगलं. काय म्हटलंय बघा, सच्चाई की हमेशा जीत होती है, सच्चाई काय, भावना. ईमानदारी एक अच्छा गुण है, काय, भावना. मित्रता जीवन का अनमोल रिश्ता है, काय झाली, भावना. मित्रता, मित्रता बर का, मित्रता. सफलता, सफलता से खुशी मिलती है, बरोबर आहे ना. तर तुम्ही पास झाले का, सीटेच खुशी मिळेल. दुख में हमें धैर्य रखना चाहिए, काय झालं, दुःख काय असेल, मग भावनावाचक. प्रेम संसार, बघा, प्रेम से संसार चलता है, हा, विश्व संसार चालतो ना, सगळ्यांना माहिती चालतो, भांडण नाही चालत. बघा, प्रेम से संसार चलता है. क्रोध मनुष्य का शत्रु आहे, बरोबर आहे ना, राग मनुष्याचा शत्रू आहे, बरोबर आहे. मग क्रोध काय, भावनावाचक. दयालु सबसे बडा गुण आहे, बघा काय झालं, भावना. बहादुरी से कठिनाइयों का सामना किया जाता है, म्हणजे बहादूर माणूस असेल तो सामना करू शकतो. कळालं? त्याच्यानंतर काय म्हटलं, ज्ञान से अज्ञान दूर, ज्ञान से अज्ञाता दूर होते, म्हणजे काय, ज्ञान असेल तर अज्ञाता काय होईल, दूर होईल. कळालं? म्हणजे अशा पद्धतीचे तुम्हाला उदाहरण दिले होते. जर तुम्हाला कसा जरी प्रश्न आता फिरून विचारला, तुम्हाला बचपन, बचपन असेल, ही पण काय, भावना. हा, एक वेळा प्रश्न आला होता, बचपन, बचपन काय, तर भावना आहे, बचपन, बरोबर आहे का नाही. म्हणजे ज्या ठिकाणी भावनावाचक, बचपन असेल, बुढापा असेल, बरोबर आहे का नाही, बालपण असेल, बरोबर आहे का नाही, ही काय, भावना आहे. कळालं? त्याच्यानंतर पुढचा आहे द्रव्यवाचक, काय, द्रव्यवाचक. आता द्रव्यवाचक आपण काळजीपूर्वक समजून घेऊ. आता ज्या ठिकाणी द्रव्य, आता द्रव्य म्हणजे तुम्हाला इथे चित्र दिसलेलं आहे, बरोबर आहे का नाही, यामध्ये तुम्हाला चित्र दिसत आहे. आपण थोडं विश्लेषण देऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगलं कळेल. द्रव्यवाचक संज्ञा, जिस संज्ञा के शब्द में पदार्थ, धातु, तरल या वस्तु बना, बघा इथे तुम व्याख्या है, जिस संज्ञा के शब्द, शब्द से किसी पदार्थ, धातु, तरल या वस्तु बनाने वाली सामग्री का बोध होता है, उसे द्रव्यवाचक संज्ञा कहते हैं. बघा, म्हणजे ज्यातून
कशाचा बोध होतो? धातू, लक्षात द्या, धातु, तरल, वस्तु बनाने वाली सामग्री, वस्तु बनाने वाली सामग्री का बोध होता है, उसे द्रव्यवाचक संज्ञा कहते हैं. आता इथे काही उदाहरण दिलेले आहेत बघा, ते उदाहरण मी तुम्हाला काळजीपूर्वक समजून देतो, थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला ते अजून चांगलं दिसेल. बघा आता दिसत असेल, यापेक्षा जास्त झूम पण करून तुमच्या डोळ्याबाहेर जाईल. मग बघा उदाहरण दिलंय, सोना, सोने की अंगूठी बहुत सुंदर है. बघा सोने की अंगूठी, तुम्हाला प्रश्न आला सोने की अंगूठी बहुत सुंदर है, काय आहे? द्रव्यवाचक. चांदी का गिलास चमक रहा है, इथे चमकतोय ना, चांदी का गिलास चमक रहा है, काय? द्रव्यवाचक. लोहे का दरवाजा बहुत मजबूत है. बघा लोहे द्रव आहे ना, लोहे का दरवाजा बहुत मजबूत है, काय? द्रव्यवाचक. पानी जीवन के लिए आवश्यक है, काय? द्रव्यवाचक. दूध स्वास्थ्य के लिए लाभदायक है, काय? द्रव्यवाचक. तेल खाना बनाने से उपयोग, तेल खाना बनाने के लिए उपयोग होता है, क्या उपयोगी, काय? द्रव्यवाचक. चाय में चीनी डालो, चाय में चीनी डालो, दोनों द्रव्यवाचक है. भोजन में नमक की आवश्यकता है. लकड़ी से फर्निचर बनता है आणि मिट्टी से घडा बनता है. बघा म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी व्याख्याच काय दिलेली होती का, ज्या ठिकाणी धातू, तरल या वस्तू बनाने वाली सामग्री का बोध होता है, त्याला द्रव्यवाचक संज्ञा असं म्हटलं जातं. इथे तुम्हाला चित्र दिलेले आहेत, ते चित्राच्या आधारे तुम्ही बघू शकतात. आणि आता जरी आपण म्हणतो ना द्रव्यवाचक संज्ञा गिनने जा सकते, त्याच्याबद्दल बघा आता तुम्हाला एक काळजीपूर्वक समजलं. त्याच्यानंतर आता समूहवाचक म्हणजे आता आपल्याला लगेच कळालं, समूह म्हणजे काय? गट, टोळी, आपण म्हणतो ना टोळी आहे त्यांची, कांदे लावायचे का असे ना, मग काय झालं ते समूहवाचक. आता समूहवाचक एकदम सोपं आहे. समूह म्हणजे ज्या ठिकाणी गट दाखवत असेल, गट काय दाखवत असेल? गट दाखवत असेल. द्राक्षाची घड, द्राक्षाची घड काय? समूह. आता बघा परिभाषा, जो संज्ञा किसी व्यक्ति, वस्तु या प्राणियों की समूह का बोध कराते है, उसे समूहवाचक संज्ञा कहते हैं. थोडे चित्र झूम करून दाखवतो, म्हणजे एकदा चित्र दाखवलं, कारण तुम्हाला माहिती आहे चित्र काय करतात, 1000 शब्दांचं काम एक चित्र करतं, कळालं. आता इथे तुम्हाला समूहवाचक हे दाखवून देतो, मग उदाहरण घेतो म्हणजे काळजीपूर्वक तुम्हाला समजून जाईल. बघा सेना, सेना काय? समूहवाचक. पशु पंछियों का समूह, लोगों का समूह, विद्यार्थियों का समूह, खिलाड़ियों का समूह, म्हणजे जिथे फुलं का गुच्छा, आता मराठीमध्ये येतं ना फुलांचा गुच्छा, फुलांचा गुच्छा म्हणजे काय? समूह आहे, वेगवेगळे फुलं आहेत त्याच्यात. यात्रियों का समूह, त्याच्यानंतर व्यक्तियों का समूह. आता ज्या ठिकाणी गट असेल, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला गट जाणवत असेल, काय जाणवत असेल? सोप्या भाषेत गट जाणवत असेल, त्याला समूहवाचक असं म्हटलं जातं. आता काही उदाहरणं दिलेली, ते उदाहरणं समजून घेऊ म्हणजे हा टॉपिक पण तुमचा काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. थोडं झूम करतो, तुम्ही पण डोळ्यांवर चांगलं लक्ष द्या आणि चांगलं काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओची क्वालिटी वाढून घ्या, कारण सर्वच गोष्टी तुमच्या मोबाईलवर अवलंबून असतात. जर तुमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असेल तर साधारण ते किती जरी झूम केलं किंवा काय केलं ते चांगलं दिसणार नाही. वाक्य दिलेले, सैनिकों की सेना सीमा की रक्षा कर रही है. बघा सेना, सेना काय झालं? सेना काय झालं? समूहवाचक, कळालं. विद्यार्थी कक्षा में पढ़ाई कर रहे. बघा कक्षा, कक्षा काय दाखवतोय? समूह दाखवतोय. गायों का झुंड खेत में चर रहा है, गायों का झुंड काय? खेत में चर रहा है. पक्षियों का झुंड आकाश में उड़ रहा है, पक्षियों का झुंड आकाश में उड़ रहा है. खिलाड़ी टीम में, टीम बघा टीम म्हणजे काय? समूह झालं, टीम मॅच खेल रहे. लोगों की भीड़, भीड़ म्हणजे काय झालं? समूह झालं, बाजार में जमा हो गई. फूलों का गुच्छा बहुत सुंदर है. बघा फूलों का गुच्छा बहुत सुंदर है. तारों का समूह, बघा तारों का समूह आकाश में चमक रहा है, समूहवाचक. यात्रियों का दल यात्रा पर निकला है. आणि शेवटचं तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, ते आपण काळजीपूर्वक समजून घेऊ. विद्यार्थियों का समूह पुस्तकालय में बैठा है, विद्यार्थियों का समूह पुस्तकालय में बैठा है. बघा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, मराठीमध्ये समजून घेतल्याने काय फायदा झाला हे तुम्हाला सुद्धा कळालं असेल. आणि त्यामुळे जे इंग्रजी मीडियमला जे काम करणारे शिक्षक आहेत त्यांना एक विनंती आहे, फक्त विद्यार्थ्यांना अध्ययन करू नका, त्यांना शिक्षण पण झालं पाहिजे. आता तुम्हाला एक सांगून देतो एक मुद्दा, अध्ययन आणि शिक्षण दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बघा आता तुम्हाला काय वाटतं, अध्ययन आणि शिक्षण वेगळं वेगळं नाहीये काय, असं लोकांना वाटतं, पण अध्ययन आणि शिक्षण वेगळं असतं. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या, अध्ययन म्हणजे काय? तुम्ही दैनंदिन जीवनात जे कौशल्य आत्मसात करतात त्याला अध्ययन म्हणतात. आणि शिक्षण म्हणजे त्या जे तुम्ही ग्रहण केले त्यांचा वापर करता येतो, त्याला वेगवेगळ्या प्रसंगासाठी
त्याला शिक्षण म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही मुलांना मराठी व्याकरण शिकवलं, फक्त तो मराठी पुरताच मर्यादित राहत असेल, मराठी पुरताच मर्यादित, त्याला हिंदीमध्ये त्याला लावता येत नसेल, उपयोग करता येत नसेल, तर ते अध्ययन झालं, काय झालं, त्याला उपयोग करता येत नाही. पण आता तुम्हाला मी हिंदीमध्ये शिकवलं, ते मराठीमध्ये पण उपयोगी होत आहे, म्हणजे काय झालं, हे शिक्षण झालं. त्यामुळे इंग्रजी मीडियम वाले फक्त काय करतात, अध्ययनावर भर देतात. फक्त मुलांनी ग्रहण केलं पाहिजे, त्याला किंमत नाही. मुलांनी त्याचा वापर करणे म्हणजे शिक्षण होय, ही शिक्षणाची व्याख्या आहे. आता अध्ययन आणि शिक्षण याच्यामध्ये गोंधळ करू नका. अध्ययन कोण करतं, पशु करतात, पशु करतात, बरोबर आहे का नाही, कारण त्यांना दुसऱ्या परिस्थितीमध्ये वापर करता येत नाही. पण आपण मनुष्य आहेत, आपल्याला दुसऱ्या परिस्थितीमध्ये वापर करता आला पाहिजे. चालेल, व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि आपल्या आजूबाजूच्या मित्रांना नक्की शेअर करा.